जर कोणाला विचारलं की मरणाची भीती नसलेले चेहरे कसे दिसतात, तर त्यांनी इथे जमलेल्यांचे चेहरे पाहावेत. कोणासाठी आहे हा लढा? कोणासाठी आला तुम्ही सगळे इथे? स्वतःसाठी? कान्होजी काकांसाठी? आमच्यासाठी? आम्ही सांगतो, ज्यांचा हसरा चेहरा पाहून तुम्ही रोज घर सोडता, हा लढा त्या चेहऱ्यांसाठी आहे. आपलं आयुष्य आपण झेंड्यासारखं वाऱ्यावर उधळून लावतो, पण खाली ज्या पडावर तो भगवा तग भरून उभा आहे, हा लढा त्या हातांसाठी आहे. ज्यांच्यात इच्छा असूनही लढण्याचं बळ नाही, हा लढा त्यांच्यासाठी आहे. ज्या अंगणात आपली पिकं खेळतात, ज्या अंगणात आपली मुलं माऊली नांदतात, तिथं हा आदिलशाही सुभेदार अफजल खान शेकडो हत्ती, हजारो घोडे, प्रचंड पायदळ, बुलंद तोफा घेऊन मराठ्यांना मातीत तोडवत, चिरडत, गाडत आपल्या तोंडाशी आलाय. त्या आदिलशाहीला आपण दाखवून देऊ, मराठे मातीत गाडले जात नाहीत, ते मातीत पेरले जातात. मातीचं छाताड फाडून, तरारून उभारून वर येण्याची वेळ झाली गड्यांनो. ध्यानात घ्या, गणिम किती जरी पलाटी असला तरी त्याचा गळा वेदभरच असतो. आम्ही आऊसाहेबांचं बोट धरून आमच्या मातीत परतलो. तेव्हाचं भग्न पुन्हा आम्हाला आठवतंय, पण त्यापेक्षा जास्त आम्हाला आठवतात त्या दिवशी भेटलेले एका आजीचे पाणी डोळे. त्या डोळ्यात आम्हाला फक्त पुणे नाही, अवघा मराठी मुलग दिसला. त्या डोळ्यात आम्हाला दिसली कोलमडलेली घरं, उद्ध्वस्त देवळं, बेचिराग मन आणि पराभूत मन. त्या आजीचे डोळे आमच्या आऊसाहेबांचे डोळे. त्या आजीचे डोळे तुमच्या माय माऊलींचे डोळे. त्या आजीचे डोळे आई भवानीचे डोळे. त्या नजरेला नजर द्यायचे मला, तुम्हाला, आपल्याला, इथल्या रयतेला. त्याच आई भवानीची नजर लावली या तलवारीला. हा येळकोट आज नाही, उद्यासाठी ह्या मशालीच्या थगीनं येणाऱ्या पिढ्यांचा, येणाऱ्या कुळांचा,